तर मी आज बनवली होती वरण चकोली। तर मी ही वरण चकोली ना लग्नाच्या नंतरच खायला लागले, कारण लग्नाच्या आधी आमच्या घरी कधी ही रेसिपी बनत नव्हती किंवा बनवायची पण नाही। कारण वरण डाळ भात वगैरे खाल्ला होता, पण वरण चकोली मी लग्नाच्या नंतरच खाल्ली, कारण माझ्या सासरीना खूप आवडीने खाल्ली जाते वरण चकोली आणि अगदी झटपट बनते। तर मग मी 2-3 वेळेस खाल्ल्याच्या नंतर मग मला ही रेसिपी आवडायला लागली आणि आता मी खूप आवडीने करून खाते। आधी मला नवीन नवीन हे काही आवडतच नव्हतं वरण चकोले, आणि तिथं खूप अशा आवडीने बनवायचे आणि यांना पण खूप आवडायचं। तर त्यानंतर मग मी 2-3 वेळेस खाल्ल्याच्या नंतर मला ही रेसिपी आता आवडायला लागली आहे। तर कढईमध्ये ना तेल टाकून मी छान असा लसूण तडतडून दिला। लसूण जर सोनेरी रंग येऊपर्यंत तडतडून दिला तर वरणार किंवा डाळीला एक खूप छान अशी चव येते। त्यानंतर जिरे मोहरीचा तडका देऊन त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून याला छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर जी डाळ शिजून घेतली होती ती डाळ टाकली आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं। तर वरण चकोल्या करताना कोथिंबीरीचा जास्त वापर केला ना तर खूप छान लागते वरण चकोल्या खायला देखील। आणि इथं मी चकोल्या बनवूनच घेतल्या होत्या। आता मी एक चकोल्या यात सोडून घेत होते, डाळीला उकळी यायच्या चकोल्या पण छानपैकी शिजल्या जातात। तर आज माझ्याकडून काय झालं ना, म्हणजे मी मिनी ब्लॉग शूट करत होते, शॉर्ट व्हिडिओ वरण चकोल्याचा, तर माझ्याकडून लॉंग व्हिडिओमध्ये शूट झाला, म्हणून तो फोडणीचा व्हिडिओ थोडासा आडवा वगैरे आलाय। तर मस्त अशा इथं वरण चकोल्या माझ्या बनून तयार होत्या, खायला खूप छान लागतात। तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा। आणि शिजल्याच्या नंतर ह्या असं काहीतरी दिसत होत्या, तर खरंच खूप छान लागतात, एकदा नक्की ट्राय करा। तर आज मी ना घरच्या घरी टूटी फ्रुटी बनवली होती आणि ती खायला ना खरंच खूप छान झाली होती। तर याचा पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि तुम्ही जाऊन नक्की बघा। आणि माझा जर मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।